ते सोडून जात आहेत. काय चुकतंय नक्की अजितदादांचं? काय दादांना ते सांगा. आता तुम्ही त्यांना विचारा. माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत ते, माझे नेते आहेत ते. त्यामुळे त्यांची चूक काढणं हे इथपर्यंत इतका मोठा पण मी नाही आहे. त्यामुळे ते तुम्ही त्यांना किंवा त्यांच्या बरोबर काम करणार त्यांना विचारलं तर बरं होईल. आमदार राजू खरे आहेत, ते हो. देखील म्हणतात की भाषणात की मी जो आहे तो हाडाचा शिवसैनिक आहे. मग त्याने तिकीट मागायला कसे गेलते? आम्ही तसं कधीही दुसऱ्या पक्षाकडे तिकीट मागायला गेलोच नाही आहे. ज्या पक्षात आहे त्या पक्षातच आम्ही हट्टानं काय मागायचं मागितलं, पण दुसऱ्याच्यात जाऊन मागून घालवलं नाही. समजलं का? त्यामुळं आम्ही जिथं असू तिथं प्रामाणिकच राहू. मला खरं तर जर पाहिलं तर जवळपास 4 माजी आमदार जे आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. याचा अर्थ असा आहे का की आता सोलापूर जिल्ह्यातून अजितदादांचा जो पक्ष आहे तो केवळ नावापुरताच उरलेला आहे? कारण देखील सोबत होते या सगळ्या बैठकीमध्ये, त्यांचा काही निर्णय झाला आहे तेही आपल्यासोबत या भूमिकेशी सहमत ते आमच्याबरोबर होते म्हणजे म्हणून ते आमदार आहेत, ते निष्ठावंत आहेत, ते प्रामाणिक आहेत. म्हणून करता जे प्रामाणिक आहे त्यांच्यावर ते जाणारच आहेत.